टेलरला एक टाक दे. या गावात केंद्र उभारणार आहे म्हणे. नाही विठोबा, अरे मी तसं होऊ देईन तेव्हा ना. अरे मला विक्रम शेठ म्हणतात. अरे त्या रामने माझ्या काळजावर घाव घातलाय. आता मी त्याचं गाडीत जाणार आहे आणि त्याचं गाडीत आहे नाजुकली नंदिनी. राम पटवर्धन, अरे नाही तुझ्या बहिणीच्या ते तारुण्याचे लटके तोडले ना आणि चार चौकात तिचं नाक नाही कापलं ना तर नाव सांगणार नाही विक्रम निंबाळकर म्हणून. आणि मस्त बागेमध्ये जाऊन त्यांचं गोलू 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 सुरू आहे म्हणे. अरे विठोबा, तिच्या भावाने माझ्या हुलियात बदल्याची आग लावली आहे आणि मी त्याच्या बहिणी संग इश्काची रंगपंचमी साजरी करणार आहे आणि माझी झालेली आग मी शांत करणार आहे. अरे विठोबा, त्या शांताबाईला निरोप दे आणि सांग तिला विक्रम शेठने बोलावलंय म्हणून. आता जातो आणि तिला घेऊनच येतो सरकार. ये सरण ये. अरे मी तुझीच वाट बघत होतो. माझ्यासाठी विक्रम शेठ. अरे कामासाठीच तर तुझ्यासारख्या निर्दयी माणसाला बोलवावं लागतं. विक्रम शेठ, मैं जिसके नाम की सुपारी लेता हूँ उसे भगवान भी नहीं बचा सकता. विक्रम शेठ, बताओ किसको ठपकन है? अरे सारा व्हायचं नाही, तुला फक्त मी सांगेन ना. त्या जागी तिला उचलून आणायचंय, मग तिचं काय करायचंय ना मी बघतो. मग फक्त तिचं नाव सांगा विक्रम शेठ. नाही तिला उचलून आणलंय ना, नाव सांगणार नाही. सारंग म्हणून नंदिनी गोपाल पटवर्धन. आपका हुक्म सड़कों पर. उस चिड़िया को मैं जरूर उठा के ले आऊंगा, जरूर. या राजमहालात आपलं स्वागत आहे. हे सगळं ठीक आहे हो, पण आपलं काय होणार त्याचं सांगा आता. काय होणार म्हणजे? अगं मोहिनी, तुला कशासाठी पाठवलं त्या घरात? ग मोहिनी, जर का तो सरळ मार्गाने जमीन देत नसेल ना तर मी एक उपाय सांगतो तुला. मोहिनी, अगं त्या घराच्या आणि जमिनीच्या वाटण्या करून मागायचं. अगं जेवढा अधिकार त्या रामचा आहे ना तेवढाच अधिकार तुझ्या नवऱ्याचा पण आहे. काय सर खरं आहे ना? नक्की खरं आहे विक्रम शेठ. अगर घी सीधी उंगली से नहीं निकली तो कभी कभी टेढ़ी भी करनी पड़ती है मोहिनी साहिबा. तुम्ही म्हणताय ते अगदी
बरोबर आहे. जर का ती जमीन आपल्याला मिळाली नाही ना, अरे आपण सगळ्या बरोबर झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आपण मार्केट मधून कितीतरी रुपये उचलले आहेत आणि जर का तो पैसा आपण वेळेवर दिला नाही ना, तर ते मार्केट मधले सगळे देवान आपल्याला सोडणार नाही. आणि मी त्या घरात असेपर्यंत सहजासहजी असं होऊ देणार नाही. मोहिनी वंशात मला मोहिनी. अगं तेच तर म्हणतोय ना मोहिनी डार्लिंग. अगं आपल्याला बर्बाद व्हायचं नसेल ना, तर मग आपल्याला दुसऱ्याला बर्बाद करावं लागेल. अगदी खरे, पण आपल्या मार्गात एक काटा आहे ना, आणि तो म्हणजे नंदिनी नावाचा काटा. मी असं ऐकलंय की ती त्या जागेवरती कृषी संशोधन उभं करणार आहे म्हणे. विक्रम शेठ, हा काटा आपल्याला काढावाच लागेल. तिचं काहीतरी बरं वाईट करावंच लागणार आहे. आपलं काही खरं नाही, खरं काहीतरी. अगं ते काम तू माझ्यावर सोपव, आम्ही बघतो तिचं काय करायचं ते. ठीक आहे विक्रम शेठ, आता मी निघते. काय ना, घरी माझा लाडका नवरोबा आहे ना, तो माझी आरती घेऊन वाट बघत असेल. नवरोबा की पहिलं बघा. चला, येते शेठ. पहिलं बा. विक्रम शेठ, आज नहीं आने दूंगा आपका. इस कारण ने जो भी काम हाथ में लिया, वो काम पूरा करने के बाद भी तुम्हारे पास वापस आएगा विक्रम. सारंग म्हणता सारंग दुसऱ्याच्या आयुष्याचा उजवीतो रंग. मी सारंग सारंग सारंग. आज तो कुछ बनता है. अरे कशाला करतोय? विठोबा गेलाय शांताबाईला आणायला. अगं अरे येईलच एवढ्यात. तुझ्याकडे आम्हाला काय हवंय? फक्त या क्षणी सुंदरशी लावणी हवी. लावणी विठोबा, आज शांताबाई लावणी करणार आहे. मग त्या लावणी सोबत काही माणसं की नाही? हो
कशी सुटली मला लाज, चढला घुंगराला साज. कशी सुटली मला लाज, चढला घुंगराला साज. ए चाय आणणार आहे मला. काडीचे झालं मी केला शृंगार.
वन्स मोर तुम्हाला नाही का डेकोरेशन वाल्याला सुरुवातीला बांधून बघायला पाहिजे हा? नाही का साधीवाली कारण की रोजचं काम आहे तुमचं थंडीची वेळ आहे. येते मी. माझं लक्ष केल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. आता येऊ? पैसे देऊन दे पाटेल. बरं ठीक आहे. बरं, फक्त 100 दे का तिला. धन्यवाद सर. अरे तगडी होती. बरं येते मी, हा? चालू लाटा यार. कारण मी सांगितलेलं काम लक्षात तर आहे ना. ठीक आता विक्रम शेठ, या साऱ्यांनी जो काम हातात घेतलाय तो काम पार पाडल्याशिवाय तो शांत बसत नाही. विक्रम शेठ, त्याला सरळ म्हणतो सरळ. साल्या राम्या, अरे तू माझ्यावर हात उगारलास. अरे या पंचक्रोशीत आजपर्यंत अरे माझ्या कॉलरला हात लावण्याची अजूनपर्यंत कुणाची हिंमत नाही झाली. अरे आता तू बघत होता राम्या, तुझ्या काळजाच्या तुकड्याच्या त्या नंदिनीच्या तारुण्याचे कसे लचके करतो ते. अरे मला काय म्हणाला होतास, जवान मुलीची दलाली करणाऱ्या दलाला. अरे होय, अरे होय राम्या, होय. अरे मी नुसता दलाल नसून अरे जवान मुलीच्या तारुण्याचे हलाल करणारा कसा आहे, कसा आहे. अरे आता राम्या, तुझ्या अरे कसा हलाल करतो ते. राम पटवर्धन, अरे खाऊन खाऊन जास्त चरबी चढली ना तुला. अरे माझा ऐकला असतास तर फायद्यात राहिला असतास. बघ आता, अरे त्या नंदिनीच्या तारुण्याचे कसे करपून टाकतो ते. अरे जाळून टाकतो तिचा सोन्या सुखाचा संसार. अरे माझ्याशी वैर म्हणजे साक्षात मृत्यूला म्हणतात. अरे या विक्रमने सख्या मायबापाची पर्वा केली नाही तर तू काय चीज आहे रम्या. अरे तू काय चीज आहे, काय चीज आहे.